या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रविकिरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या वतीनं माननीय आमदार आणि माजी गृहमंत्री दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील आणि म्हाडाचे अध्यक्ष श्री शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कळंब चांडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ तुलसीताई सचिन भोर आणि कळंब पंचायत समिती गणाच्या उमेदवार माननीय सौ उषाताई रमेश शेठ कानडे तसेच चांडोली बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सीमाताई रमेश शेठ खिलारी यांचे सौजन्यानं कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी पवित्र अशा भक्तिशक्ती यात्रेला सुरुवात झालेली आहे। दिनांक 12 जानेवारी रोजी भक्तिशक्ती यात्रेची पहिली बस देवदर्शनासाठी रवाना झाली आहे। 23 बस टोटल गटातून भक्तिशक्ती यात्रेला रवाना झाल्या आहेत। सोमवारी सकाळी यात्रेचा प्रस्थान झालेला आहे। दुपारी 12 वाजता शिवकृपा लॉन्स दिंडोरी येथे भोजन संपन्न होईल। दुपारी 2 वाजता श्री स्वामी समर्थ दिंडोरी येथे दर्शन। दुपारी 4 वाजता वणी येथील श्री सप्तशृंगी माता दर्शन होईल। पुन्हा 6:30 शिवकृपा लॉन्स दिंडोरी येथे जेवण संपन्न होईल। त्यानंतर 8:30 भक्तिशक्ती यात्रा परतीचा प्रवास कळंबकडे सुरू होईल। याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। सदर भक्तिशक्ती यात्रा सोमवार दिनांक 12 जानेवारी, मंगळवार दिनांक 13 जानेवारी, शुक्रवार दिनांक 16 जानेवारी, शनिवार दिनांक 17 जानेवारी आणि मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी भक्तिशक्ती कळंबकडून दिंडोरीकडे प्रस्थान करेल। यात्रेत येणाऱ्या महिलांनी आपल्यासोबत लहान मुलांना आणि मौल्यवान दागिने आणू नयेत। ज्या महिला भक्तिशक्ती यात्रेत सहभागी आहेत त्यांची जी औषधं सुरू आहेत ती बरोबर ठेवावीत। सदर भक्तिशक्ती यात्रा ही फक्त कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातील महिलांसाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी। यात्रेत नाव नोंदवण्यासाठी आणि सहभागासाठी श्री योगेश वरपे यांना 98 60 10 26 91 या क्रमांकावरती संपर्क करावा ही नम्र विनंती। आपले नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब चांडोली बुद्रुक गट। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख मंचर। माझं नाव ज्योती पोखरकर। बर काय सांगाल, आज ही भक्तिशक्ती यात्रा आज निघालेली आहे, दिंडोरीला तुम्ही जाणार आहात, देवदर्शन करणार आहात, काय सांगाल तुलसीताई भोर यांच्याबद्दल काय सांगाल? तुलसीताई भोर, सीमाताई खिलारी ह्या कायमच भक्तीमध्ये अग्रेसर राहिल्या आहेत आणि त्यांच्यातर्फे आम्हाला इकडे जाण्याचा योग आलाय। त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहे, समाधानी आहे। उषाताई कानडे तुमच्या नेहमी संपर्कात असतात, धार्मिक कार्यामध्ये असतात। काय आज कुठे कुठे दर्शन करणार आहात? आज आम्ही वणी आणि दिंडोरीला जाणार आहोत। किती महिला आहेत? तुम्ही कोणत्या गावच्या आहात? आम्ही भराडी गावच्या। तुम्ही काय सांगाल ताई, किती आनंदी आहात आज दर्शनाला चाललेले आहात? खूप आनंदी आहे। सीमाताई खिलारी ह्या आमच्या गावच्या महिलांना प्रोत्साहित करून देवदर्शन घडून आणतात ते आणि आज स्वामी सेवेकर यांच्या सर्व स्वामी सेविकांना दिंडोरीला घेऊन गेल्याबद्दल घडून आणतात सगळे स्वामी सेवेकरी आनंदित आहे आणि छान वाटलं। मावशी काय नाव तुमचं? माझं पुष्पा कुरकुटे। कुठले आहात तुम्ही? भराडी। बर संपूर्ण काय नाव? पुष्पा बाळकृष्ण कुरकुटे। बर आज तुम्ही कुठं चालले नेमकं? आज जे देवदर्शन आहे तुमचं, आज किती आनंदी आहात? खूप आनंदी आहे। आम्ही वणी आणि दिंडोरी देवदर्शन करणार आहात आज? हो। कुणामार्फत हे देवदर्शन आहे नेमकं आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? सीमाताई खिल्लारी आणि तुलसीताई भोर आणि उषाताई कानडे। या तीन उमेदवारांच्या जे आता आम्हाला योग आणून दिलाय दर्शनाचा, तर आम्ही खूप आनंदी आहे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।